नमस्कार. आज आपण पांढऱ्या वाटाण्याची झणझणीत आणि चमचमीत भाजी किंवा उसळ करणार आहोत. तर ही भाजी करण्यासाठी वाटाणे 8 ते 10 तास भिजवून घ्यायचे आहे. आता ही भाजी करताना आपल्याला वाटाणे अजिबात उकडून घ्यायचे नाहीत. फक्त कुकरच्या 4 शिट्ट्यांमध्येच ही भाजी तयार होते. भाजी करताना सुरुवातीला आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. तर इथे मी मीडियम साईजचे 2 कांदे असे पातळ आणि उभे कापलेले आहेत. ते 1 चमचा तेलावर असे परतून घ्यायचे आहे. कांदा परतत असताना गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत हा कांदा परतून घ्यायचा आहे. आता कांदा लवकर परतण्यासाठी आणि छान मऊ होण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर पुन्हा हे मिक्स करायचं आहे आणि कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे. कांदा अर्धवट परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. तर इथे मी 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. आपण कोणतीही भाजी करताना जर लसूण घालायचा असेल तर तो कच्चा घालतो, पण इथे मी हा लसूण तेलावर परतून घेणार आहे. त्यामुळे भाजीला चव खूप छान येते. आता कांदा हा छान परतला गेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण एक टोमॅटो घालायचा आहे. तर इथे मी एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे आणि त्याचे असे उभे आणि पातळ काप करून घेतलेले आहे. आता हा टोमॅटो या कांद्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. परतत असताना आपल्याला जास्त हा परतायचा नाही, फक्त टोमॅटो हा मऊ झाला पाहिजे. टोमॅटो कांद्यासोबत आपल्याला फक्त 1 ते 1.5 मिनटं परतून घ्यायचं आहे. पाहू शकता मस्तपैकी हे दोन्हीही छान परतलेलं आहे. आता कांदा आणि टोमॅटो हे ताटलीत काढून थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे. गरज लागल्यास याच्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता. त्यानंतर आपल्याला कुकर घ्यायचं आहे. कुकरमध्ये साधारण 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे तडतडले की आपल्याला याच्यामध्ये खडे मसाले घालायचे आहेत. तिथे दालचिनी, 4-5 मिरे, 1 चक्री फूल, 4-5 लवंगा, 2 सुक्या मिरच्या, हिरवी विलायची आणि तमालपत्र घालायचं आहे. आता या मसाल्यांसोबतच आपल्याला 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. कढीपत्ता तुम्ही नक्की घाला आणि आता हे एखादं मिनिट मसाले आणि कढीपत्ता परतून घ्यायचा आहे. आता लगेचच आपल्याला तयार केलेलं कांदा आणि टोमॅटोचं वाटण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. मसाला घातल्यानंतर हा या फोडणीमध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. परतत असताना आपल्याला याला सारखं हलवायचं आहे, नाहीतर मसाला खाली लागला जातो. आता आपल्याला गॅसची फ्लेम लहान करायची आहे आणि हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनटं लागतात हा मसाला परतण्यासाठी. मसाला परतल्यानंतर त्याचा रंग बदलतो आणि मसाल्याला छानपैकी तेल सुटते. तर इथे मसाला अगदी व्यवस्थित परतला गेलेला आहे. तर याच्यामध्ये आपण काही पावडर मसाले घालायचे आहेत. तर 2 चमचे लाल तिखट, थोडासा गरम मसाला, 1 चमचा धणा पावडर आणि महत्त्वाचा याच्यामध्ये मसाला घालायचा आहे तो म्हणजे इथे छोले मसाला घालत आहे 1 मोठा चमचा भरून. आता हे मसाले या वाटणासोबत मस्त परतून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम मात्र लहानच ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बटाटा घालायचा आहे. तर इथे मी एक मीडियम साईजचा बटाटा घेतलेला आहे आणि त्याचे असे मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत. या भाजीमध्ये बटाटा घातल्यामुळे भाजीची चव तर छान लागते, परंतु भाजीला घट्टपणा येतो. त्यानंतर आपल्याला भिजवलेले पांढरे वाटाणे घालायचे आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर इथे आपण हे वाटाणे उकडून घेतलेले नाही, कच्चेच आहेत, ते फक्त भिजवलेले आहेत. वाटाणे आणि मसाला मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे मी 2 ग्लास पाणी घालत आहे. तुम्हाला किती घट्ट आणि पातळ भाजी करायची आहे त्याच्या अंदाजानुसार तुम्ही पाणी घाला. आता हे सगळं मिक्स झाल्यानंतर आपल्याला मीठ घालायचं आहे. तर चवीपुरतं मीठ घालायचं आहे याच्यामध्ये. पहा, अगदी साध्या पद्धतीने ही भाजी केलेली आहे. अगदी मस्त चविष्ट होते. आता मीठ घातल्यानंतर पुन्हा याला मिक्स करायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून कुकरच्या आपल्याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर ते थंड होऊ द्यायचं आहे. आता कुकर थंड झालेला आहे आणि झाकण उघडून पाहूया. मस्त अशी वाटाणा आणि बटाट्याची
झणझणीत चमचमीत अशी भाजी तयार झालेली आहे. तर ही भाजी कमी साहित्यात कमी वेळेत झटपट अशी तयार होते. तर ही भाजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि सर्व करूया. तर इथे आपली पांढऱ्या वाटाण्याची झणझणीत चमचमीत आणि झटपट होणारी भाजी तयार झालेली आहे. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.